प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरचित्रात माये मोगाचो येवकार। हांव गौतमी कारबोडकार। सुरवेक मुखेल खबरो। जायंट व्हीलांक परमिशन न्हयकारून बोडगेश्वर देवस्थान समितीन केलो अन्याय। अर्जदाराचो समितीचेर आरोप। समिती सांगता जेणे कायद्यान केला तेका परमिशन दिला। गिरी सोरोपियोन 4 गाडयांचेर ठोकली गाडी। गाडी चलोवपी पुलिसांच्या ताब्यात। भोमा स्कूटर आनी मोटरसायकली मदीं अपघात। स्कूटर चलोवप्याचो गेलो बळी। मोटरसायकल चलोवप्याक अटक। आमदाराचे आयकून क्लब आनी पब हाडू नाकात। गोंयची सैम संस्कृती इबाडू नाकात। कावेलोसीच्या सरपंचाचे सरकाराक गाराणे। आनी आतां खबरो विस्तारान। जायंट व्हील्स घालपाक परवानगी न्हयकारून बोडगेश्वर देवस्थान समितीन म्हापशेकारांचेर अन्याय केला। संबंधितांनी पत्रकार परिशद घेवन देवस्थान समितीचेर नाराजी उक्तायला। जाल्यार गरजेचे डॉक्युमेंट दिवंक नाशिल्ल्यान परवानगी दिली ना अशें समितीन सांगला। गरजेची प्रमाणपत्रां घेवंक ना हे रजावदीत म्हापशेकारांनी उबे केल्ले जायंट व्हील, रोलर कोस्टर, ड्रॉप टॉवर, जायंट स्विंग आणि 20 गेम रायड्स अतिरिक्त जिल्लोधिकाऱ्यान सील केले। बिरेस्तारा प्रशासकीय यंत्रणेन ही कारवाई केली। बोडगेश्वर जात्रे वेळार उबे केल्ले जायंट व्हीलाक एनओसी दिली ना। हे खेपे कितलेशेच गोंयकारांनी जायंट व्हील आणि हेर गेमी खातीर हेर खात्यांतल्यान एनओसी मागली, पूण देवस्थान समितीन परवानगी दिली ना। हे गजाली घेवन म्हापशेकार खवदळ्यात। आमी सगळे भुरग्यांनी मेळून हांगा एप्लिकेशन घातलेले बोडगेश्वर देवळाच्या एम्युजमेंट पार्का खातीर की बाबा ह्या वर्सा आमकां दिवचें म्हणून म्हापशेकारांक। आयज अशें कळून चुकलें की इतले दीस म्हाका रिप्लाय करूंक ना। हांवें इनवर्ट घातलेलें तांकां सेकेंड की बाबा म्हाका कित्याक लागून दिवंक ना तुमी, कळ्ळें न्हू। रिजन कितें की म्हाका तें एप्लिकेशन म्हाजें रिजेक्ट केलें आनी कादराक दिलें, कळ्ळें। सो तेंच्यांनी म्हाका रिजनूय दिवंक ना। हांवें इन रायटींग तेंच्या कडेन एप्लिकेशन इनवर्ट केल्लेलें आहा एक 8-10 दीस पयलीं, ते सुद्दां म्हाका तेंच्यांनी रिटर्न एप्लिकेशनार सांगूंक ना कित्याक लागून तें। आयज न्यूजाचेर तेंची बायट पळयतालो हांव, आमचे अध्यक्ष जे वामन पंडीत सर आहा तेंची हांव बायट पळयतालो। त्या बायटान तेंच्यांनी सांगलें की आमचे डॉक्युमेंट सारके ना म्हणून, कळ्ळें। डॉक्युमेंट सारके ना, इन्शुरन्स ना। जर डॉक्युमेंट सारके नासलेले आमचे जाल्यार आमकां फायरान एनओसी दिवचे नासले। बाकीचे खंय खंय डिपार्टमेंटान एनओसी हांवें घेवन येयला ते म्हाका मेळचे नासले, कळ्ळें। ते एक सांगूं जाता। आनी दुसरी गजाल ते म्हणटा की लायसन आनी कोणाचें घेतला, चलयता, कितें करता। एक्चुली तें तशें ना। म्हाका सांग, कोण बिजनस करूं शकना। सपोज हो स्थायीक हांगासरलो, हेज्या कडेन कसले तरी बिजनसाचें लायसन आहा आनी तो दुसरो मनीस करूंक सोदता, तो लायसन रेंटाक दिवं शकता कायद्यान। तेची जागा घेवं शकता तो कायद्यान रेंटाक आनी तेजेर तो बिजनस करूं शकता। तशेंच सेम हांवें एक लायसन होल्डर आसा जेचें लायसन आसा, इव्हेंट कंपनी आसा तेजी रजिस्टर्ड, GST आसा, ट्रेड लायसन आहा रजिस्टर्ड, ऑनलायन चॅक करूं शकता तुमी सिम्बा इव्हेंट्स, हे सगळे तेजे आसा, कळ्ळें। त्या मनशा कडल्यान हांवें एफिडेवीट मारून तेजे रेंटाक लायसन घेतलें। सो तशेंच जे बाकीचे लोक करता तशें कायद्यान हांवें तें लायसन रेंटाक घेतलां। मशिनरी ह्यो सगळ्यो रेंटाच्यो हाडलेल्यो आसा। सो प्लस हो प्लॉट एग्रीमेंट मारून रेंटाक हांवें घेतलेलो आसा। ह्या जाग्याचेर हांव बिजनस करूं शकना। कायद्यान करता कितें करता ते इल्लिगल। त्याच प्रमाणे हांगा 10-12 लोकांनी एप्लिकेशन केल्लें की जायंट व्हील जे आसा आनी इतर गेमी ज्यो आसा ताका एनओसी दिवची म्हणून। आमी जेन्ना बायट्स पळयली हेंची देवस्थान समितीची तेन्ना ते सांगूंक सोदता आमकां की आमचे डॉक्युमेंट सारके नासले म्हणून तेंच्यांनी खंय तरी आमकां एनओसी दिवंक ना। हांव विचारूंक सोदता, आमचे जर डॉक्युमेंट सारके नासले जाल्यार तेच डॉक्युमेंटान आमी फायर डिपार्टमेंटाक एनओसी घातलेले, तेंच्यांनी आमकां दिली, DYSP कडेन घातलेले, तेंच्यांनी आमकां दिली। आनी आमी एक विचारूंक सोदता, हेंचे नॉर्म्स आनी कंडिशन बाबा कितें फॉर्मेट आसा एनओसी दिवपाक। एक तरी कितें फॉर्मेट तांचें सांगचें आमकां देवस्थान, हे फॉर्मेट तुमी कंप्लीट केले जाल्यार बाबा तुमकां एनओसी मेळटा, अशें कितें फॉर्मेट आसा 22 वर्सां आमकां उत्तर जाय। म्हणजे तुमी एनओसी खंयच्या बेजिसाचेर दिता। आनी आमकां जे सांगले आसा गेल्ले आसा ती तेवटेंची सर्कस दिल्ल्या, सर्कशीक एनओसी दिल्या, ते प्रायवेट शेत म्हणून तांकां आमची एनओसी लागना म्हणटात ते। हे सुद्दां आमकां एनओसी दिल्या प्रायवेट ओनरान दिल्या, जाल्यार हांगा कित्याक एनओसी लागता तेंची। 15 दीस पयलीं सांगलें आमकां हे एनओसी लागना म्हणून। काल रातचे 10 कलेक्टर ऑफिसान सांगता आमकां देवस्थानाचे एनओसी गरज आसा म्हणून। हे सगळे हिंदू धर्मियांनी लक्षांत घेवचें। जो भगवो दिसता तो कोणाच्या काळजान खंय तरी तकलेन घुसलो आनी हे भगवमय वातावरण कोणाक सोसूंक ना म्हणून ही खंय तरी आमच्या आज एनओसी हाडलेल्यो गेल्यो।
आतां पळोवंक अशें जाल्यार बाजारांत खाज्याची मांड कितली आसा, कपड्याचें दुकान कितलें आसा, प्रत्येक दुकानां एकूच अशें ना, प्रत्येक दुकानां भरपूर भरलेली आसा. सो जायंट व्हील थंय आसा जाल्यार हांगा कित्याक जावचें ना. आनी हे कोणाचे जायंट व्हील? आमच्या म्हापशेकारांचे. सो हांव प्रत्येकाने विचार मांडले, त्या विचारान हांव तसो उलोवंक वचना, पूण तुमचे कडेन रिक्वेस्ट करता कितें म्हणूं की ह्या भुरग्याक सपोर्ट करा. तेंच्यांनी इन्वेस्ट केल्लें आसा आनी ही पळय परिस्थिती, हें जर अशेंच उरलें जाल्यार ते भुरगे त्रासान बिझनेस चालू आसूं न्ही. जशें आमी पळयता की आख्खे जे बोडगेश्वराची जी फेरी चालू आसा थंय शेकड्यांनी कपड्यांची शॉपां आसा. हिंदू, मुस्लीम, क्रिश्चन सगळे येवन बिझनेस करतात हांगासर. खाज्यांचे मांड, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातींचे लोकांचे मांड आसात, जेंचे तांकां ते जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स लागता पळय ते प्रोड्यूस केल्या उपरांत तांकां तो आपलो बिझनेस करूंक मेळटा. जसो आतां एका सेफ्टीचो जो मेन मेजर आसलो तो आमी फुलफील केल्या उपरांत सुद्दां जर खंयसर तरी हांगासर एक आड काटी येता जाल्यार हेचेर खंय तरी पाणी मुरता. म्हणजे हे जे सेटिंगाचे टॅग्स म्हणटा न्हू, हे प्रत्येकाचे कोण जे आतां आमच्या अगेन्स्ट जेंच्यांनी केले, हे जे बंद सुद्दां उडोवपाक जेंच्यांनी काम केलें तेंचे प्रायस टॅक्स लागल्यात खंय दिसता. जाल्यार देवस्थान समितीने आपली बाजू मांडल्या. अध्यक्ष सांगता अखिल टकेकरान परवानगी मागली खरी, पूण प्रोप्रायटर लेगी कुलासो कडल्यान आपलो इव्हेंट चलोवपाक हरकत ना अशें एफिडेवीट मेळ्ळें. इन्शुरन्स केलो ना. जात्रे वेळार कितें बरें वायट जालें जाल्यार ताका जबाबदार कोणाक धरप हो प्रश्न विचारतनाच कादरान केल्ले कायदेशीर सोपस्कार आणि अखिलान केल्ले सोपस्कार हेंचे मदले कच्चे दुवे अध्यक्षान सांगले. इन्शुरन्स तेंचे कम्प्लाय करून आसले फॉर्मेलिटीज म्हणून आमी ताका सांगलें की तेतून इन्शुरन्सूय ना. मागीर तो आमचे सगळे जाल्यानंतर मागीर तो परत एक एप्लिकेशन करता आणि मागीर तो इन्शुरन्स हे दिता घालता. म्हणजे आपले तेतूनच कन्सिडर कर म्हणून कोणाचे परत लॅगी कुलासाची एफिडेविट परतूय घालता तो आनी मागीर म्हणटा ना आपूण आपल्याक लॅगी हे दिला आनी तेजे मागीर परत फॉर्मेलिटीज करतात. तशें जायना. फाल्यां कितेंय जर जालें, फाल्यां कसलो अनटुवर्ड इन्सिडंट जालो समजा जाल्यार कोण रिस्पॉन्सिबल? इन्शुरन्सूय कवर अप जावचें ना. इन्शुरन्सवालो म्हणटालो की ओनरान एफिडेविट दिला, ओनर इज रिस्पॉन्सिबल. की ओनर कडून ताका एफिडेविट एंड नो ऑब्जेक्शन. आमी कशें आमच्या भाशेन म्हणजे हांव आतां एडवोकेट म्हणून हांव आतां पावर ऑफ एटर्नी काडून सेक्रेटरीक सांगता तूं चल. तशेंय ना तेंची कितें एफिडेविट नो ऑब्जेक्शन. की कोण लेगी खुलासो दिता की आपल्याक काय ऑब्जेक्शन ना आपले इव्हेंट हो चलोवपाक आपूण प्रोप्रायटरशीप आनी आपल्या हियर म्हणजे तुमकां वाचून येयलें आय से दॅट I hereby give no objection to grant permission to install amusement ride during Bodgeshwar celebration to Akhil Suresh Takekar who herein installing amusement ride during Bodgeshwar fair celebration in the temple. तुका आतां ताका दिवपाची कांय हें ना न्हू. एफिडेविट नो ऑब्जेक्शन कितें इट शूड कवर दी इन्शुरन्स पॉलिसी. एफिडेविट नो ऑब्जेक्शन कांय अर्थ ना. आनी तूं कशें आसा एफिडेविट नो ऑब्जेक्शन दिल्यार आमी रिस्क घेतले फाल्यां हू इज रिस्पॉन्सिबल? देवस्थान कमिटी इज रिस्पॉन्सिबल, देवस्थान प्रेजिडेंट इज रिस्पॉन्सिबल. बट तुमी व्हेरीफाय कशें केलें डॉक्युमेंट हो जालो त्याचो इश्यू जालो. आतां कादराचें तुमकां सांगता. कादरान जे आमी हे इंटरव्यू घेतले आनी कादराक आपयला आनी कादराचे आमी डॉक्युमेंट व्हेरीफाय केले. तेचे प्रत्येक गोश्ट म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आसता तेची फॉर तेचे आसा पळय तें हे म्हणजे तेजमॅन एम्युजमेंट पार्क आनी तेचे एप्लिकेशनार तेणी आमकां पयलीं सगळेच डॉक्युमेंट दिलेले इन्क्लुडींग इन्शुरन्स. हे तेचे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इस्टाब्लिशमेंट मागीर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तेजे कोणाच्या नांवार आहा, हू इज दी ओनर लिगल हें शेख कादर तेच्या नांवार इन्शुरन्स आसा, त्या नांवार लायसन आहा, पॅन कार्ड आहा, पब्लीक लायबिलिटी ते पॉलिसी आहा तेचे इन्शुरन्स पॉलिसी आहा, मागीर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे हे आसा, मागीर तुका GST आहा तेच्यो, मागीर सेपरेट इन्शुरन्स कंपनी हे आहा तेजो केल्लो, एक पब्लीक लायबिलिटी म्हणजे लोकांक कितें प्रॉब्लेम आनी परत इन्शुरन्स आसा तेजो, मागीर पॉलिसी आहा तेजी ओरिएंटल भारत पॉलिसी आहा. इतके डॉक्युमेंट तेजे आसतना आनी प्लस तेची एफिडेविट आहा आनी तेची एफिडेविट कम इंडेमिटी बॉन्ड आसा. हेंचे कितें एफिडेविट कम नो ऑब्जेक्शन आनी तेणी जो कादरान दिला पळय ते एफिडेविट कम इंडेमिटी तेणी थोडे कादरान NOC घेतल्या ताका एक स्ट्रक्चरल लायबिलिटी सर्टिफिकेट मेळोंक जाय. आसा पळय आमी NOC दिल्या नंतर तेणी प्रोसिजर फॉलो केला
आता अखिलान कितें केलां, डायरेक्टली सगळे हाडून इन्स्टॉल केले. त्याच्या पयलीं परमिशन घेवंक नाशिल्ले इन्स्टॉल करच्या पयलीं? कोणाचें परमिशन घेतलं? कोणाचें परमिशन ना. कोणाचें परमिशन घेतलं? आमचें परमिशन ना, म्युन्सिपाल्टीचें परमिशन ना. मजगती अजूनय जायंट व्हिला खातीर परवानग्यो मेळोंक ना म्हण कांय लोकांनी म्हापशेच्या मामलेदार कचेरे मुखार आंदोलन केलें. अतिरिक्त कलेक्टर, म्हापसा पालिका, मामलेदार, आमदार कोणच सहकार्य करिना अशें तेंचें म्हणणें. आयकात. आम्ही कितके ट्राय केले, आता कितके आमचे भुरगे सगळ्या ऑफिसरा कडेन वचून सगळ्या डिपार्टमेंटान ऑलरेडी रावल्ले आहा भुरगे. थंय पणजे बसून आतां पासून पणजे गेल्लो आहा, फक्त ओल्ड म्युन्सिपाल्टीन आहा, अशें आमचे ग्रुप सगळे गेल्ले आहा. आमचे आतां म्युन्सिपाल्टीची एक रावल्ली आनी हेचे आमचे PWDची एक रावल्ली सेपरेटली. तो पासून आतां धांवत आहा, हेवटेन तेवटेन आमकां नाचयता. सद्या आमकां सांगा म्हटलें की आमकां कोणाचो सपोर्ट ना हो जाल्लो. आनी आमच्या भुरग्यांनी आतां हे जे पयशे थोड्या भुरग्यांनी काडून आपले खंय तरी इन्वेस्ट केल्ल्या, त्या भुरग्यांनी आतां आपल्या एक तर जीव दिवपाचो नाल्यार आपल्या कितें फॅमिली भितून कितें तें डिसायड करपाचें ना. फूल कोणाचो सपोर्ट ना. मामलेदाराचो ना, जावं एडिशनल कलेक्टराचो ना, जावं म्युन्सिपाल्टीचो ना, जावं MLAचो ना. गिरी भोमा वाठारांत वेगवेगळ्या कारणांक लागून अपघाताची नोंद जाल्या. भोमाच्या अपघातात एकल्याक जीव वगडावचो पडलो, जाल्यार गिरी सोरो पिवन गाडी चलोवप्याची मस्ती हैरांक मारक पडली. गिरी म्हापशा 4 व्हिलर ड्रायव्हरान स्टेरिंगा वयलो ताबो वगडायल्ल्यान एका फाटोफाट 4 गाडयांचेर व्हरून आपली गाडी ठोकली. हो अपघात पळोवपी सांगतात ही 4 व्हिलर म्हापशे सावन पणजे दिकेन वयताली. ड्रायव्हराचो गाडये वयलो ताबो सुटलो आनी कार थेट सर्व्हिस लेनीचेर चडली. थंयचे हेर गाडयांचे तिणेन लुकसाण केलें. ड्रायव्हर नशेत आसलो अशें सांगतात. तेका मेडिकल चेकअपाक व्हेला. 2 जाण किरकोळ जखमी जाल्यात. त्या सायडीसून येयलो तो रॉंग वे, आमी ह्या वेक तो रॉंग वे आसलो. रॉंग वे येयलो, ते एक वॅगनार मारली आनी म्हाजी एक सेलरिओ मारली आनी कोणाची मारली. 3 गाडी लायनीक मारून येयली. तुमी खंयच्यान येताले? आमी पणजीसून येताले, हांव वयताले सावंतवाडी, पणजीसून येताले. एक तोच आसतालो, तो ड्रंक आसलो, ह्यो डायरेक्ट मारली. रॉंग सायडीन? हय, रॉंग सायड. तुजें नांव कितें? रिया तोरसकर. इंजर्ड? इंजर्ड पांयाक लागले म्हाज्या. येस, आनी आई आसली ती काय लागली. Going towards Aramkol, so this car was going in the opposite side. So there was a barrier, it was fully covered U-turn. One Innova Crista, I think it's a taxi, it hit the barricade, then came towards us. Like the opposite lane it entered, and to not avoid hitting that Innova, I tried going left, but I think that car lifted the barricade and came. So I think our car hit the barricade and I lost control, but I braked the maximum I could. I tried and it hit there was just tin sheets on the side. So The Innova was in the wrong side. Innova, yeah, it just suddenly hit up. There was a barricade. It was a U-turn, but it was barricaded, so it hit the barricade and it came. Any injury? No, luckily all of us are. भोमा पंचायती मुखार एक मोटरसायकल आणि स्कूटरी मध्ये टक्कर झाली. स्कूटर चलोवपी मुकुंद सरनायकाचो ह्या अपघातात बळी गेलो. तो मडकईचो. म्हाड्डोळ पुलिसांनी मोटरसायकल चलोवपी विश्वजीत विनायक गावडेच्या विरोधात गुन्यांव नोंद केला. कावेलोसीचो सरपंच डिक्सन वाजान क्लब आणि पब धोरणाक विरोध परगटायला. तो म्हणटा ही गोयची संस्कृती न्हू, गोंयाक सैमीक संस्कृती आसा. काय आमदार सांगतात म्हणून ही संस्कृती नष्ट करून पब आणि क्लब संस्कृती हाडू नाकात. कावेलोसीचो सरपंच डिक्सन वाजान क्लब आणि पब संस्कृती खरसाणीन विरोध केला. गोंय सरकाराचे हे धोरण गोंयची संस्कृतीत बसना. मुळात क्लब आणि पब ही आमची गोंयकारांची संस्कृती न्हूच. क्लब आणि पबांक लागून गोंयच्या पर्यटन उद्योगाचे आनीक लुकसाण जातले. असले तरेची धोरणां चालीक लावचे आदी मुख्यमंत्र्यान त्या वाठारांतल्या लोकांक विश्वासात घेवपाक जाय. गोंयकारांचेर, गांवांतल्या लोकांक नाका असलेली संस्कृती थापूंक फावना. The recent development in Goa that some of the MLAs are asking to implement a club policy in the coming assembly. As a Sarpanch, as a stakeholder, I want to stress on certain things about a club. First of all, Goa is a natural destination for tourism and never been a club destination or a capital. जे आमचे लोक गोंया पळय येता तो आमचे गोंयच्यो बिचीस, द वॉर्मथ ऑफ द पीपल, द क्रुझीन, आमचो कल्चर पळोवपाक गोंया हे आमचे फेमस जाल्ले हे हिपी टायम आसून. ऑफकोर्स
there should be entertainment, parties, but a club, what has happened recently in Goa, especially in northern belt of Goa, जे dance bar, जे आमचे late night music चलता सकाळचे 7:00 5:00, that should not be permitted. We want the people to come to Goa to enjoy the food, live music in the restaurant which can go late. जेन्ना आमची काजारां 10:00 बंद जाताय, जेन्ना आमकां आमची काजारां आमचे गोंयचे जे ट्रेडिशन आहा ते बंद जाता, जाल्यार हाव कम वी शुड अलाव दिस काइंड ऑफ क्लब कल्चर. सी pub is different. Pub means you don't need to be beyond 5 o'clock, 6 o'clock in the morning. Yes, we want some entertainment, restricted entertainment zone where we have make sure that the people are not disturbed, people are not drunk all night. They want them to drive safely home. We want them to enjoy. So what I am afraid is, especially in South Goa, people come to enjoy the beauty. They come to enjoy the natural, the beaches. A pub culture तरी दिले आणि जेन्ना आता पंचायत should be deciding what we want, what we don't want, what the village people want. And strongly I oppose the club policy. I would request the Chief Minister to consider the stakeholders before framing any kind of policy. The current music policy should be amended. आणि जे आमचे म्युझिक आसता रेस्टॉरंटांनी ते कंटिन्यू जावपा जाय. वी डोंट वॉन्ट दॅट डान्स बार, वी डोंट वॉन्ट समबडी टू अप्लाय फॉर अ पब एंड देन कंटिन्यू डिस्टर्ब द पीपल, गेट ड्रंक, एक्सिडेंट. वी वॉन्ट क्वालिटी टुरिझम. वी वॉन्ट पीपल टू कम टू गोवा टू एन्जॉय देयर स्टे, रिलॅक्स, गो टू द बीचेस, साइट सीइंग, and make sure they go back home with good memories. So once again, I want to make sure that I have to give my reservation on this policy. We consider, and I urge all the other MLAs, please do not blindfoldly support, because pub, dance bar have ruined the Goa's tourism, and we are suffering, and we don't want that to continue. Thank you. साखळे वाळवंटी रिव्हर फ्रंट आणि चिल्ड्रन्स पार्क आकार घेता. साखळी नगरपालिका आणि गोवा स्टेट अर्बन डेव्हलपमेंट असोसिएशनच्या जोड पालवान हो प्रोजेक्ट जातलो अशें मुख्यमंत्र्यान सांगले. ह्या प्रकल्पांतर्गत भुरग्यां खातीर पार्क, ओपन एअर जिम आणि पाथ वे मेळटले. हो प्रकल्प फुडल्या 1.5 वर्सात पूर्ण जातलो. हो प्रोजेक्ट साखळेची सोबीतकायेत अधिक भर घालतलो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान साखळे घडोवन हाडलेले कार्यावळीत सांगले. हरवळेच्या रुद्रेश्वर मंदिर वाठारात 18 कोटींचे काम हातात घेतला अशी माहिती सीएमांनी ह्या वेळार दिली. ओवरऑल धाकल्या भुरग्यांक खेळपा खातीर जे बिलो 7 इयर्स आहा तांकां सेपरेट खेळपाच खातीर एक आमी पार्क डेव्हलप करता जो बावळंगड एरियेंत येता तेवटेंतल्यान. सेकंड हाकाच लागून आमचे जो कंप्लिटली एंट्री प्लाझा आसतलो, म्हणजे तुमी जर पळोवंक वचत जाल्यार ज्या पद्दतींतलो आमी पणजेंतलो कांपालावाडीलो योगा पार्क किंवा मिरामार फ्रंट त्या धर्तीचो म्हणजे फ्रंट वाळवंटी फ्रंटाक आसतलो अशा पद्दतीचो फ्रंट आमी हांगासर डेव्हलप करता. मागीर आउटडोर जीम आनी भुरग्यांक परत आनी एडिशनल खेळपाची जागा, आउटडोर जीम जो आसता तो जीम थंयसर आमी एस्टाब्लीश करतले. आनी नेक्स्ट इदेन गणपती विसर्जन आतां आसा आनी ब्युटिफाय करून म्हणजे वाळवंटी रिवर फ्रंटाक आनी साखळेंतल्या इतल्या पुराय एरियेक आनी मोठ्या प्रमाणांतलें ब्युटिफिकेशन जातलें. वन ऑफ द ब्युटिफूल प्रोजेक्ट म्हणजे जवळपास आमी 18 कोटी रुपया म्हणून हरवळ्यांतलें रुद्रेश्वर देवस्थानय ब्युटिफाय करता. आनी तेचें नांव सुद्दां म्युनिसिपल एरिया. घडये कदाचित 2012तल्या इलेक्शनाक म्हजो स्लोगन आशिल्लो, हांव मुद्दामून सांगता, इट इज अ हरीत हरवळे, विकसीत विर्ली आनी सुंदर साखळी. जे आज ते हरीत हरवळे जावपाक लागलेले आसा, विकसीत विर्डी जावपाच्या वाटेर आसा, म्हणजे ऑलमोस्ट जाल्या. कारण तिका आमी आमोड्यांतल्यान कनेक्टिविटी दिल्या उपरांत आयज तुका आनिकूय विकसीत विर्डी जावपाक लागल्या आनी सुंदर साखळे हे आमी जाता आसतना तुका पळयता. पिळर्णा पंचायतीन थळाव्या खातीर मिनी एम्फी थिएटर आणि हर्बल गार्डन मेळवून दिला. थळावो आमदार केदार नायकान त्याचे लोकार्पण केले. पिळर्णा पंचायतीन थळाव्यांची आवड मतीत दवरून हर्बल गार्डन आणि एम्फी थिएटराची व्यवस्था केल्या. हर्बल गार्डन पारंपारिकताय आवडप्यांची इत्सा भागेतले. याफुडें गावाची उदरगती खातीर आनीक उपक्रम हाडपाची यत्न पंचायत करतली. उपसरपंचान तसो हावेस उक्तायलो.
नवी झेडपी अध्यक्ष रेश्मा बांदोडकार, उपसरपंच आदलो झेडपी वांगडी आणि हेर मानेस्तांचे हजेरेत आमदार केदार नायकान ह्या प्रकल्पाचे लोकार्पण केले. With the touch of you can say nature, medicine and tradition, एक हर्बल गार्डन, सगळे जाणां गार्डन करतात पूण एक हर्बल गार्डन हे आसपाची म्हाका दिसता काळाची गरज आसा. आमी सगळे जाणां एलोपॅथीच्या कडेन धांवतात पूण म्हाका दिसता आमच्या आयुर्वेदा जे ओरिजिनेट आमच्या इंडियन जाता आनी आमचे सगळे आमचे एन्सेस्टर जे आमचे ट्रेडिशन्स आसा हे सगळे म्हण स्पेशली गोंयान आमी सदांच म्हणटा की आयुर्वेदीक वखदां घेवन आमी सगळे व्हडले जाला पूण स्लोली आमी हेजे कडल्यान पयस वतात आशिल्ले आनी हेका लागून म्हाका दिसता एक बरी आयडिया ह्या पंचायतीन, बरो इनिशिएटीव ह्या पंचायतीन फुडें हाडलेलो आसा आनी तेंच्यांनी हर्बल गार्डन सारकें एक बरो विचार आनी बरें गार्डन आयज ग्रीन व्हॅलीन आनी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन फर्स्ट इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी तेंच्यांनी हाडला. हेका लागून हांव तुमचे कडेन सगळे कडेन मागता की त्यांनी सगळ्यांनी ताळयो मारून तेंचो मनोबल तुमी वाडोवचो. हे फक्त हर्बल गार्डनूच न्ही, म्हाका दिसता जे नवे जनरेशन आसा तांकां सुद्दां हितून शिकपा सारकें भरपूर आसा. म्हणजे आमी जेन्ना आमच्या ट्रेडिशन्सा कडेन पयस वता, आमी नेचरा कडल्यान पयस वता तेन्ना पिलेन पंचायतीन हे सगळे ट्रेडिशन आनी अशे हर्बल गार्डन तुमच्या गांवाच्या मदीं हाडून तुमकां दिलेले आसा. म्हणजे इवनिंग वॉक्स आसूं नाजाल्यार मॉर्निंग वॉक्स आसूं, म्हाका दिसता ह्या हितून जेन्ना येता तेन्ना आमचे सिनियर सिटीजन आसूं आमचे भुरगे आसूं हितून आमकां शिकपा सारकें भरपूर आसा. आयज आमी हांगा हर्बल गार्डन हेजें इनॉग्रेशन करूंक येयल्ली आसा. तशेंच पिलेन पंचायतीन खुबशीं गार्डनां केल्ली आसा, जाणी की ग्रीन गार्डन, पिकॉक गार्डन आनी गोशाळा. आमची पिलेन पंचायत नंबर 1 जाल्ली आसा डेव्हलपमेंटान. तशीच आमची खुबशीं कामां करपाची आसा. आमचे पिलेन पंचायतीक पिलेन सुंदर गांव असो म्हणून एवॉर्ड मेळ्ळो आसा आनी पिलेन गांव आमचो डेव्हलपमेंटान नंबर 1 जाल्लो आसा. हांव मागता तुमच्या सगळ्या तुमच्या सपोर्टान म्हाका एज अ झेडपी मेंबर म्हणून आयज म्हाका ही पद मेळ्ळी आसा. हांव तुमच्या सगळ्यांचे मना काळजांसून आभार आसा की तुमी म्हाका व्हडा संख्येन वोट करून म्हाका आयज हे पद मेळ्ळां आनी म्हाका अध्यक्ष पद म्हणून म्हाका दिल्लें आसा. खरेंच बरें दिसता दीस एम्फी थिएटर एंड हर्बल गार्डन सेटअप करपाक हांगा. दीस ग्रीन व्हॅली एंड क्लेमिंग एस्टेट बोथ द रेजिडंट्स सगळ्यांचो बरो सपोर्ट मेळ्ळो. सगळ्यांनी रिक्वेस्ट केले की अशा तरेचें आमकां एक हर्बल गार्डन आनी मिनी एम्फी थिएटर हे सगळे गेम चेंजर जावंक शकता ह्या वाठारान आल्तो सावलेम आमच्या सगळ्या रेजिडंट्सांक, स्पेशली सावलेम रेजिडंट्स एंड पिलेन ऑल रेजिडंट्स फ्रॉम द पिलेन ज्युरिडिक्शन. This amphitheater for educational, for cultural activities. We are planning to start here a Bal Bhavan center. त्याचे सगळ्यांकूच बेनिफीट मेळटले. आमचे किड्स मोस्टली दे आर ऑन मोबायल फोन्स, तांकांय हांगाले बेनिफीट जातले. आमचे हर्बल गार्डन डिफरंट हब प्लांट्स वी हॅव ग्रोन ओवर देर, तेजे सगळ्यांक फायदो जातलो. दिस इज आवर 4th गार्डन पिकॉक गार्डन. थंयसर आमचो बऱ्यापैकी फ्रूट बेरिंग सगळ्यो ट्रीज आमी लायल्ल्यो आहा. बनाना, मँगो, मागीर कोकम, जॅक फ्रूट, डिफरंट वरायटीज ऑफ द प्लांटेशन आमी थंय केल्ले आहा. तेजो फायदो आमकां जातलो. पंचायत म्हाका दिसता प्रत्येक फावट तुमकां कितें नाल्यार कितें नवें पळोवपाक मेळटा आनी हें करता आसतना अजया कडेन खुबशें शिकपाकूय मेळटा. आमी सदांच एक टीम वर्क म्हणून आमी काम करीत आसता. जावं पंचायत, जावं पयलीं झेडपी म्हणून आसलो आमचो आमदार, आमी सदांच एक टीम वर्क म्हणून काम करीत आसलो आनी काम करता आसतना आमी सदांच आमच्या गांवचो डेव्हलपमेंट, आमच्या कॉन्स्टिट्युन्सीचो डेव्हलपमेंट पयलीं पळयताले आनी तो पळोवनूच आमी जे आमच्या गांवा खातीर कितें जाय, आमच्या कॉन्स्टिट्युन्सी खातीर कितें जाय तें आमी करीत आसता. रातच्या वेळार पेट्रोलिंग करपी पुलिसां कडेन घातलेली हुज्जत चोरांक म्हारग पडली. शापोदा सांगपी बुलेट चोरांक रात पुलिशेन सारची पडली. पळयात पुराय खबर. रातच्या पेट्रोलिंगा वेळार मडगांव पुलिसांनी बुलेटवाल्याक आडायलो. चवकशी वेळार बुलेटवालो कितें सांगपाक लागलो. 2 जाण डॉक्युमेंट हाडटा म्हणून सांगून गेले ते परत येयलेच नात. पुलिसांक डावट मारतकच तेंच्यांनी ह्या दोगांक ताब्यात घेतले. तपासांत कळ्ळें बुलेट नंबर बनावट आसलो. त्या उपरांत कळ्ळें ती बुलेटच चोरयेची.
बुलेटवालो केरळचो देखून पुलिसांनी केरळ पोलिसांकडेन चौकशी केली. केरळ पोलिसांनी बुलेट चोरये संदर्भात केरळात ह्या तरणाटे विरोधात आधीच FIR फायल केल्ल्याचे सांगले. आता केरळ पोलीस येवन बुलेट आणि आरोपीक व्हरपाचे आसात. काल राती आमची LPSI नायटीक पेट्रोलिंगा म्हणून आशिल्ले गाडी घेवन. तेन्ना ते पेट्रोलिंगा गेल्ले कडेन तांकां थोडे भुरगे थंय बशिल्ले कडेन मेळ्ळे धर्मापूर शिर्ली सायडीन. सो तेणें तांकां क्वेश्चनिंग करपाक जेन्ना रावल थंय. सो क्वेश्चनिंग करता तांकां विचारलें बाबा ती एक तेंचे कडेन बुलेट आशिल्ली, ही बुलेट कोणाची. सो तांकां विचारले उपरांत तेणी बुलेट कोणाली ती दे कूड नॉट गिव सॅटिस्फॅक्टरी आन्सर. आनी बुलेटीचे डॉक्युमेंट विचारले. सो बुलेटीचे डॉक्युमेंट म्हणटकीर तेणें डॉक्युमेंट हाडटा म्हणपाक लागले. दोग एकटो कोण तर तेंगेलो काय एकटो काय दोग जाण कोण तर तेंगेले ते बुलेटीचे डॉक्युमेंट हाडटा म्हणून गेले आनी उरिल्ले दोग जाणां ते घेवन पुलीस स्टेशनार आयले. एक तितून मायनर आसा आनी एक मेजर आसा. दोग जाण केरला जे हाडल्या ते दोग जाण केरलाचे आनी जे दोग जाण डॉक्युमेंट हाडटा म्हणून गेल्ले तेय दोग जाण केरलाचेच आशिल्ली. एकटो हांगसर कामां आशिल्लो आनी एकटो केरलाचो. सो जेन्ना आमी हांगाडून जेन्ना मोटरसायकल व्हेरीफाय केली तो गाडयेचो नंबर जो आमी चॅक केलो जाल्यार तिजो नंबर स्कुटरीचो नंबर येवपाक लागलो, जो नंबर आतां एक्झिस्टींग दिसता तो. त्या खातीर मागीर आमी तेजे चेसी नंबर चॅक केलो जाल्यार द व्हेकल्स वॉज फावंड टू बी बिलॉंगींग टू केरला, कोझिकोड काय खंयच तरी त्या एरियेंतली केरलाची खंयची तरी एरियेची. सो तेजे वयल्यान सस्पिशन रेज जालें की हे भुरगे बाबा ती चोरयेचे बायक घेवन आयल्या काय कितें म्हणून. सो बिकॉज ऑफ वीच दॅट पर्सन एकटो भुरग्याक आमी अंडर प्रिव्हेंटीव अरेस्ट डिटेन केला. वी हॅव ऑलरेडी इंटिमेटेड केरला पुलीस आनी केरला पुलिसान ऑलरेडी तेजेर खंय ऑफेन्स रजिस्टर्ड जाल्लो आसा चोरयेचो केसीचो मोटरसायकलीच्या. सो केरला पुलिसान ऑलरेडी इंटिमेट केला दे आर कमिंग टू गोवा टू टेक दी कस्टडी ऑफ द व्हेकल एज वेल एज दी एक्यूज. सो ते एकूच धरला तेतून न्ही. हय दोग जाणां धरल्या. एक मायनर आसा एक मेजर आसा. मेजर आसा तेका अंडर प्रिव्हेंटीव अरेस्ट आमी अरेस्ट केला. मायनराक आसा तेका सध्या दवरला, तेजी फॅमिलीक आपयल्या. तेंच्यांनी कितें सांगलां बीन चोरलेली बीन गाडी? तेणी तशें अजून कांय कन्फेस करना पूण दे आर बेजिकली बिलॉंगींग टू केरला, कोझिकोड केरला. म्हापसा पुलिसांनी GS हॉस्पिटॅलिटी गोवा आर्पोरा LLP हे कंपनीच्या विरोधात दाखल केल्ल्या एका प्रकरणात म्हापसा JMFC न्यायालयान अजय गुप्ताक 14 दिसांची कस्टडी दिल्या. अजय गुप्ता आणि लुथरा भावांचे मालकीचे कंपनीचेर बर्च बाय रोमियो लेन खातीर एक्सायज लायसन्स मेळोवपाक बनावट डॉक्युमेंट्स तयार केल्ल्याचो आरोप आसा. हडफडे बर्च क्लब उजो दुर्घटनेंतले आरोपी गौरव आणि सौरभ लुथराक 10 दिसांची पोलीस कस्टडी पूर्ण जाल्या उपरांत म्हापशेच्या एडिशनल सेशन कोर्टा मुखार हजर केले. हणजूण पुलिसांनी कस्टडी वाडोवन दिवची अशें कोर्टा कडेन मागलेले. JMFC न्यायालयान 14 दिसांची कस्टडी वाडोवन दिल्या. 6 डिसेंबराक हणजूणच्या बर्च बाय रोमियो लेन नायट क्लबात इव्हेंट चालू आसतना उजो लागून 25 जाणांचे बळी गेल्ले. गोंयांतली ही आयजवेरची भिरांकूळ घडणूक. हो क्लब बेकायदेशीरपणान चलतालो आनी तेचे पानवळ 25 निरपराध लोकांक भोगचे पडले. त्या पिडेस्तांच्या घरच्यांनी गोंयांत येवन आंदोलन करून न्याय मागलो. आता दिल्ली न्याय मागपाक आंदोलन करपाचे तयारेत आसात. जो कि ये फायर ट्रेजेडी केस के बाद उसकी इन्वेस्टिगेशन में पता चला था कि एक्साइज लाइसेंस को लेने के लिए फोर्ज डॉक्यूमेंट का इन्होंने इस्तेमाल किया था. जो हेल्थ ओनर्सी फोर्ज की थी उसके लिए अलग से मापुसा पुलिस स्टेशन में FIR रजिस्टर की गई थी और जो कि उस रजिस्ट्रेशन ऑफ FIR में इन्वेस्टिगेशन के दौरान अजय गुप्ता जो कि एक ऑनर हैं 3 में से, उनको अरेस्ट किया था मापुसा पुलिस ने और जिनकी ऑलरेडी 10 दिन की रिमांड आज पूरी होने के बाद उनको फिलहाल JC भेज दिया है और उम्मीद है कि इसमें अभी लूथरा ब्रदर्स की गिरफ्तारी होनी बाकी है. तो जब उनकी गिरफ्तारी होगी तो उसके बाद दोबारा इनको पुलिस रिमांड पे लाया जाएगा ताकि आपस में कन्फ्रंट करा सकें. जो भी पुलिस के प्रोसीजर होंगे वो ड्यू कोर्ट्स में पूरा किया जा सके. और साथ साथ इन्होंने बेल एप्लीकेशन भी मूव कर रखी है जो हमने ऑलरेडी आप लोगों को बताया था. उसमें हमने ऑलरेडी इंटरवेंशन एप्लीकेशन पूरे विक्टिम परिवार की तरफ से फाइल कर रखा है और विक्टिम परिवार इसका पूरा पुरजोर तरीके से विरोध कर रहा है. इवन कल दिल्ली जंतर मंतर पर कैंडल मार्च और वहां पर पीस प्रोटेस्ट भी पीड़िता के परिवार के द्वारा रखा गया है और जिसमें वो लोग अपने न्याय की मांग कर रहे हैं. तो सेम यहाँ पर भी पिछली डेट पे विक्टिम सभी लोग पहुंचे थे और 6 और 7 को भी इनकी बेल एप्लीकेशंस हैं जिसमें एक में अजय गुप्ता की है और एक में लूथरा ब्रदर्स की है और उन सबको भी अपोज करने के लिए विक्टिम फैमिली 6 और 7 तारीख को भी यहाँ पर मौजूद है. अजय गुप्ता को कितने दिन की JC? आज तो JC भेजा है, रूटीन JC है, दोबारा रहनुमाई में लेके आएंगे और फिर फर्दर अगर जरूरत होगी तो उसमें पुलिस कस्टडी दोबारा से ली जा सकती है जब एक बार लूथरा ब्रदर्स उसमें अरेस्ट हो जाए उसके बाद. आभार जर संघर्षान व्यापला आसत
जाल्यार मळबा कडेन झगडपाची कापजदाद दवरपाक जाय. शिक्षण ही कापजदाद दिवपाक शकता. शिक्षणाचे ध्येय दवरात पूण मूळ वेवसाय कडेन फाट करूं नाकात. गोविंद गावडेन धनगर समाजाचे माचे वयल्यान युवकांक आव्हान केले. भूतखाम केरी फोंड्यांत दुसरो अखिल गोंय धनगर कला उत्सव जालो. गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळ, फोंडा शाखा आणि गोंय सरकाराच्या कला आणि संस्कृती विभागाचे जोड पालवान ही कार्यावळ जाली. पिरियोळचो आमदार गोविंद गावडेन उत्सवाचे उक्तावण केले. ह्या वेळार माचयेर तालुका अध्यक्ष लक्ष्मण वरक आणि समितीचे हेर मानेस्त हजर आसले. खूप लागींच्यान ह्या समाजाची दुःख हांवें पळयलेली आसा आनी म्हणूनच हांव सदांच तांकां प्रेरणा दिवपाचो प्रयत्न करता. वास्तवीकता परत एकदां याद करता. हांवें केन्ना म्हजे समाजा सुद्दां केन्ना मागलें ना, पूण दिल्लीच्या त्या UPAच्या चेअरमॅना कडेन खास करून सोनिया गांधीचें नांव घेतलो. जर अनुसूचित जमाती भितर पयलो जर सहभाग जर कोणाचो आसपाक जर जाय जाल्यार म्हज्या गोंयच्या धनगर समाजाचो समावेश आसपाक जाय. हे ठामपणे मारणारो कोण जर आज गोंयांत जर उबो जर आसा जाल्यार तो गोविंद गावडे आसा. इतलो तळमळ ह्या समाजा विशीं म्हजे काळजान आसा आनी म्हणूनच म्हज्या मतदारसंघान येणारो फक्त एक प्रभाग, त्या प्रभागाचेर म्हाका दिसता हांवें कांयच कमी केल्लें ना. जो डिमांड आशिल्लो तो सप्लाय केल्लो आसा. एकूच डिमांड उरलो आसा. येणाऱ्या 3 म्हयन्या भितर ती स्मशान भुमीचें सुद्दां काम आमी सुरू करतले. मे म्हयन्या पर्यंत हें काम पूर्ण जातलें. हें परत एकदां ह्या वेळाचेर हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता. आतां उरलो प्रश्न संपूर्ण गोंयचो किंवा म्हज्या धनगर समाजा भावांचो, भयणीचो, ल्हान माणकुल्या भुरग्यांचो जो प्रश्न आता तो खरातान केल्लो आसा. खरें म्हणल्यार ह्या धनगर समाजाक ST समाजाच्यो सगळ्योच स्किमी सवलती जर कोणाच्या वेळाचे ट्रायबल मिनिस्टर आसतना जर जाला जाल्यार ह्या मनशानूच ते लागू केल्ले आसा. म्हणजे तुमकां सगळ्यांक परत एकदां मागणी आसतली. येद्याक ताचीच पुनश्च म्हाका जर संदी मेळ्ळी, म्हाका खबर आहा तुमी ती म्हाका दितले, जाल्यार म्हजो एक विचार आसा. हो विचार हांवें पयलू सुद्दां हाडिल्लो आशिल्लो. ह्या धनगर समाजाच्यो ज्यो योजना ज्यो आसात त्यो ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाक थंयच्यान ताजें इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय. कारण ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटांच्यान इफेक्टीव प्रमाणे सगळ्यो 24 ज्यो योजना ज्यो आसात त्यो आज सुरू आसा. थंय कसलेच तरेची फेरफार किंवा काळाव जायना. कारण अशे तरेची सिस्टम आमी त्या भितर घालून दवरलेली आसा. पूण जाय की आनी विचार असो तरेचो जावपाक जाय की आमचो उद्देश कितें, आमचो ध्येय कितें. अरे आमच्या जाणटेल्यांनी संबंद दोंगर जे आसा ते पांयांनी सगळे आपल्या उदरनिर्वाहा खातीर घातले. आज म्हाका अभिमान आसा. आज म्हाका अभिमान आसा की म्हज्या ह्या वाड्या वयले भुरगीं आज टिचर्स जाल्ले आसात, आज BCom जाल्ले आसात, नर्सिंग केल्ले आसात, पोलीस इन्स्पेक्टर जाल्लो आसा. आणि हीच तर प्रेरणा सदांच तांकां गेली 8 वर्सां सांगत आयिल्ले आसात. शिक्षण शिक्षण आणि शिक्षण हेच आमचे अशें एक माध्यम आसा जे आमकां ध्येया पर्यंत व्हरपाक शकता. पूण हे ध्येया कडेन व्हरता आसतना आपलो वेवसाय मात केन्नाच विसरपाक जायना. हें वास्तविकता हांव सांगत आयिल्लो आसा. हांव परत एकदां याद करता म्हज्या ल्हान माणकुल्या भुरग्यांक. आभाळू जर संघर्शान जर वेपला जाल्यार त्या मळबा कडेन झगडपाची कापस्ताद दवरपाक जाय आणि म्हणून शिक्षणाची गरज आसा आणि त्या खातीर तुमी झगडपाक जाय. हें वास्तविकता हांव सांगत आयिल्लो आसा. आमी कोणाच्या सकल मान बागोवणारे न्हय. त्या ठमाणेन जर जगतले जाल्यार प्रांजळ पयलू विचार आसचे पडटा. जे शिक्षण आमचे पदराक जे आमच्या जाणटेल्यांनी तुमचे खातीर आज दिल्ले आसात किंवा ते सिस्टम जे आज आसा ती सिस्टम जर खरें तर आमी करतले जाल्यार ते दार दुखून त्या ऑफिसराच्या कॅबिनान भितर वचपाची धमक ज्या वेळाचेर आमचो भुरगो तयार करतलो पळय न्ही रे तेन्नाच आमी समजतले आमी कोण ते. गायींक अच्छे दिन येयल्यात पूण रेड्या बैलांच्या वाटेक ते अजून येवंक नासले. पूण धिरयांक घेवन चिंता
उक्तावपी कांय एक्टिविस्टांचे कागाळी उपरांत मडगांव कोंबा बांदून दवरलेल्या बैलांक अच्छे दिन येयल्यात कशें तें जाणा जावन घेवपाक पळया पुराय बातमी. गायींच्यो कागाळी पुलिसां मेरेन रोखड्योच पावतात, पूण बैल रेड्यांचे बाबतींत उदासीनताय दिसून येता. तेवूय मनजात, तेंकांय दुखता, तेंकांय वेदना जातात. रेड्या बैलांचे दुख्ख जाणा जावपे मदलेच अशाच एकल्यान कोंबा धिरया खातीर कांय बैल बांदून दवरल्यात अशी कागाळ एनिमल हजबंड्रीत केली. कागाळी उपरांत DSPCची एक टीम पुलिसांक घेवन कोमा पावली. थंय रेडे बांदून दवरलेले तेंचे नदरेक येयले. मात एका रेड्याक टॅग नासलो, देखून तेका जांबावलेचे गोशाळेत दवरलो. बाकीचे आयकात PI सामंता कडल्यान. एक कोण तरी कंप्लेन केल्ली एका एनिमल हजबंड्रीक एक मनशान कंप्लेन केली सेईंग दॅट देर आर सम बुल्स विच आर टायड इन कोंबा आणि बेस्ड ऑन दॅट इन्फॉर्मेशन DSPCA म्हणून जी ऑथॉरिटी आसा जी वीच वर्क्स अंडर कलेक्टर साऊथ ती त्या स्पॉटाचेर गेली अलॉंग विथ असिस्टन्स ऑफ पुलीस. जेन्ना त्या स्पॉटार गेली कोंबा तांकां थंय थोडे बुल टाय केल्ले मेळ्ळे. आउट ऑफ दोज बुल्स वन बुल वॉज नॉट हॅव्हिंग एनी इयर टॅग. जे टॅगिंग करपाक जाय कंपल्सरी नोटिफिकेशन गव्हर्मेंटान जे काडलां ते बेस्ड ऑन दॅट बुलाक टॅग नाशिल्ले कारणान दे हॅव कॉन्फिस्केटेड द बुल अँड हँडेड इट ओवर टू द आमगेले ध्यान फाउंडेशन म्हणून जे जांबावले आसा त्या ध्यान फाउंडेशनान त्यांनी सध्या कस्टडी तेजी हँड ओवर केल्या. अंटील द ओनर ऑफ द बुल क्लेम्स दी रायटफुल ओनरशीप ऑफ दॅट बुल अँड अंटील द बुल इज टँक्ड. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. तुमच्या प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. त्या भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ TV. मेळुया परत. पळयत रावा प्रायम TV. मोग आसो.